महाराष्ट्र राज्य सहाय्यक संघटनेने आपल्या विविध न्यायप्रलंबित मागण्यांसाठी टप्पेनिहाय दिनांक 5 मे पासून राज्यभर आंदोलन पुकारलं आहे। तथापि अद्यापपर्यंत प्रशासनाकडून आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेऊन मागण्यांची सोडवणूक करण्यात आलेली नाही। त्यामुळे नाईलाजास्तव महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या आदेशान्वये कोकण विभागातील जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांना 15 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनाबाबतच 21 मे रोजी विभागीय कृषी सहसंचालन कोकण विभाग ठाणे कार्यालयासमोर विभागातील सर्व कृषी सहाय्यकांना 1 दिवस धरणे आंदोलन केले। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना सहाय्यक पदावरती नियुक्ती देण्यात यावी। कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे। कृषी अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिला जावा। कृषी सहाय्यकांना कृषी मदतनीस देणे यांसारख्या विविध मागण्या या आंदोलनादरम्यान छेडण्यात आलेल्या आहेत। जर या मागण्या मान्य झाल्या नाही तर आयुक्त कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करून कृषी सहाय्यक उपोषण करणार आहेत असं यावेळी सांगण्यात आलं आहे। कृषी सहाय्यकांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या न्याय हक्कासाठीच्या मागण्यांसाठी आज आम्ही दिनांक 5 जून पासून महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारलेले आहे। आंदोलनाच्या विविध टप्प्यामध्ये आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि 15 मे दिनांक 15 मे पासून आम्ही संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन केलेले आहे आणि आंदोलनाचा टप्पा म्हणून आम्ही कोकण विभागातील सर्व 5च्या जिल्ह्यामधील सर्व कृषी सहाय्यक सर्व सक्रिय सहभागी होऊन आज इथे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय ठाणे येथे धरणे आंदोलनासाठी आलेले आहेत। आमच्या मागण्या या मागण्या नसून मूलभूत हक्कासाठी आम्ही आमच्या भांडत आहे कृषी सहाय्यकांच्या। तर त्याच्यामध्ये आम्हाला गाव पातळीवर काम करत असताना मदतनीस उपलब्ध करून द्यावा। आकृतीबंध कृषी विभागाचा जो होत आहे त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांचे प्रमाण 4 असावे, जेणेकरून गावामध्ये किंवा सजेमध्ये गाव पातळीवर जास्तीत जास्त शेतकऱ्यांची सेवा करता येईल। त्याचबरोबर आज कृषी विभागाचे 90% काम हे ऑनलाईन पद्धतीने झालेले आहे आणि कृषी सहाय्यकांना कोणत्याही सोयी सुविधा देण्यात आलेल्या नाही शासनाकडून। त्यामुळे कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करून देण्यात यावा। त्याचबरोबर कृषी सेवक कालावधी 3 वर्ष असतो तो रद्द करून नियमित त्यांना कृषी सहाय्यक म्हणून सेवेत घेण्यात यावे। त्याचबरोबर आपले इतरही अजून मागण्या आहेत, त्यामध्ये कृषी सहाय्यकांचे नाव बदल करून जसे ग्रामसेवकांचे ग्रामविकास अधिकारी, तलाठ्यांचे महसूल अधिकारी असे नाव बदल झालेले आहेत। कृषी सहाय्यकांनी 2014 पासून मागणी करत असूनही शासन दरबारी कोणतीही दखल घेतली जात नाही। तर आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम बदल करून देण्यात यावे। त्याचबरोबर गाव पातळीवर निविष्ठा ह्या गाव पातळीवर उपलब्ध करून देण्यात याव्या। त्याच्यानंतर जे नैसर्गिक आपत्ती आता तुम्ही पाहत असाल, पाऊस कोणत्याही सीझनला आणि वर्षभर पडत असतो, शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर उद्भवत असते। शेतकऱ्याच्या हितासाठी पंचनामे असो किंवा इतर कामे करण्यासाठी तिन्ही यंत्रणा जसे ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक संयुक्त पंचनामे व्हावे आणि योग्य ते न्याय आम्हाला कृषी सहाय्यकांना देण्यात यावे।